वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात 6वा आरोपी असणाऱ्या निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी अटक केली। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 9 दिवसांपासून फरार असणाऱ्या निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक झाली आहे। पहाटेच्या सुमारास त्याला पुण्यात आणण्यात आलं आणि बावधन पोलिसांनी त्याचा ताबा घेतल्यानंतर कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं। त्यावेळी कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। याच निलेश चव्हाणच्या शोधासाठी 6 पथकं पोलिसांची रवाना झाली होती। आता हा निलेश चव्हाण कोण आहे आणि या प्रकरणाशी त्याचा काय संबंध, त्यावर एक नजर टाकूया। वैष्णवी हगवणेचा सासरा आरोपी राजेंद्र हगवणे या कुटुंबाचा निलेश चव्हाण हा अगदी निकटवर्तीय मानला जातो। निलेश चव्हाण याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। या अगोदरही निलेश चव्हाणवर गुन्हे दाखल आहेत। 2009 मध्ये वारजे पोलिसात एक NC सुद्धा दाखल आहे, तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस हिंजवडी पोलिसात दाखल आहे। 2022लाही एक गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय। त्याच्या बायकोनंच त्या संदर्भातली तक्रार दिली होती। दरम्यान निलेश चव्हाण यांनी 10 दिवस वेगवेगळ्या राज्यातनं प्रवास केलाय। निलेश चव्हाणला 10 दिवसानंतर अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलाय। मात्र 10 दिवसात निलेश चव्हाण कुठे पळाला त्यावरही एक नजर टाकूया। तर पुण्यातनं निघताना काही पैसे त्याने सोबत घेतले होते। निलेश चव्हाणनं 2-3 मोबाईलही सोबत घेतले आणि त्यासोबतच 5 ते 6 मोबाईल सिम कार्ड घेतले। संपूर्ण 10 दिवस खासगी वाहनानं प्रवास करत पुण्यातनं नवी मुंबई इथे पहिला मुक्काम त्यानं केला। त्यानंतर मुंबई इथे मुक्काम केला। मुंबईनंतर निलेश चव्हाण हा कर्जत, रायगड याद्वारे दिल्लीला सुद्धा पोहोचला आणि दिल्ली मार्गे गोरखपूर इथे गेला। त्या ठिकाणी 25 तारखेला मुक्काम केला। त्यानंतर उत्तर प्रदेशमधील सोनोली इथे मुक्काम केला आणि त्यानंतर सोनोली मार्गे नेपाळ काठमांडू इथे 26 मे ते 30 मे पर्यंतचा त्याचा मुक्काम दिसून येतोय। तर 30 मेला पोलिसांनी नेपाळ बॉर्डर जवळून त्याला अटक केली। निलेश चव्हाणनं पोलिसांना कसा गुंगारा दिला, पैशाची देवाणघेवाण करताना त्यानं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून पुणे सोडताना त्यानं लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन टाळलं। तर सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले होते। काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले। नेपाळमध्ये स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केले आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिम कार्ड घालून त्याचा वापर केला। संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचाही त्यानं आधार घेतला आणि याच ऑनलाईन कॉलिंगच्या माध्यमातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशीही त्याने संवाद साधला। CCTVच्या साहाय्यानं पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील म्हणून खासगी वाहनानं प्रवास केला। अखेर काल पोलिसांनी त्याला अटक केलीच आहे। दरम्यान कोर्टामध्ये निलेश चव्हाणला हजर केल्यानंतर निलेश चव्हाण यांच्याकडे वैष्णवी हगवणे यांचं बाळ कसं गेलं त्याचा तपास करायचा आहे। तसंच कसपटी कुटुंबियांना धमकावण्यासाठी त्यानं बंदूक वापरली होती, ती बंदूकही जप्त करायची आहे। निलेशकडे हगवणे कुटुंबियांचा मोबाईल आहे, तोही मिळवायचा आहे। त्यामुळे 5 दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती। मात्र न्यायालयानं त्याला 3 जूनपर्यंत कोठडी दिली आहे। दरम्यान आरोपीच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद करताना निलेश चव्हाणचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय। तर निलेश चव्हाण विरोधात पुरावे तयार केले जात आहेत। या प्रकरणात निलेशची भूमिका काय हे अद्याप सिद्ध झालेलं नाही, असा युक्तिवाद निलेशच्या वकिलांनी केलाय। दरम्यान या निलेशकडून या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे निलेशच्या जबाबातनं आता पोलिसांना अधिक काय माहिती मिळते हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।